वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. श्री गणेशाय नमः. हर हर महादेव. ओम नमः शिवाय. नमस्कार मैत्रिणींनो, यंदा श्रावणामध्ये आलेली आहे अंगारक संकष्टी चतुर्थी. 12 तारखेला आहे अंगारक संकष्टी चतुर्थी. बघा, सध्या श्रावण महिना चालू आहे आणि श्रावण महिन्यातील ही अंगारक चतुर्थी आहे. तर या काळामध्ये भगवान शिव आपल्या पुत्रासोबत श्री गणेशासोबत आपल्या पृथ्वी तलावावर सूक्ष्म स्वरूपात आपल्या भक्तांचे असुरी शक्तीपासून संरक्षण करत असतात. आपल्या सर्व भक्तांची मनोकामना इच्छा पूर्ण करण्यासाठी सूक्ष्म स्वरूपात आपल्या घरामध्ये वास करत असतात. म्हणून आपल्याला या दिवशी श्री गणेशाची, भगवान शिवशंकरांची विधिवत पूजा करून आपल्याला काही प्रभावशाली उपाय करायचे आहेत. चला तर मग बघूयात. संकष्टी चतुर्थीच्या व्रताबद्दल अगदी एका वाक्यात सांगायचं झालं तर एक अंगारकी संकष्टी चतुर्थीचे व्रत केलं, या दिवशी उपवास केला तर 21 संकष्टी चतुर्थी केल्याचे पुण्य मिळतात. इतकं या श्रावणामध्ये आलेल्या व्रताचे महत्त्व आहे. मग अशी कुठली गोष्ट आहे जी अंगारकी संकष्टी चतुर्थीला नक्की करायला हवी, ज्याने तुमची मनोकामना पूर्ण होऊ शकते आणि विघ्नहर्त्याच्या कृपेने कुटुंबातील सगळी संकट दूर होऊन कुटुंबात सुख समृद्धी येऊ शकते. बघा, संकट काळात मुक्तता म्हणून हे व्रत केल्याने भक्तांचे विघ्न दूर होऊन इच्छा पूर्ण होतात. कारण श्री गणेश हे सर्व अडथळे दूर करणारा 64 कलेची देवता व बुद्धिमान देवता आहे. आपण छोटीशी एक पौराणिक कथा बघूयात. जेव्हा संकष्टी चतुर्थी मंगळवारी येते तेव्हा तिला अंगारकी संकष्टी चतुर्थी का म्हणतात? बघा, मंगळ हा भारद्वाज ऋषींचा पुत्र होता. भारद्वाज ऋषींनी ज्या ठिकाणी संतान गणेश व्रत आणि उग्र तपश्चर्या केली होती ते स्थान म्हणजे नर्मदा नदीचं काठ होतं. याच ठिकाणी मंगळाने एक भव्य दशभुजा 10 हातांच्या गणपतीची स्थापना करून मंदिर उभा केलं होतं. या गणपतीला मंगलमूर्ती असे नाव देण्यात आलं. गणपतीच्या आशीर्वादाने मंगलमूर्तीची स्थापना करणारा तो मंगळ किंवा मंगल याचं नाव या भौमाला पडलं आणि आगीसारखा रंगाने लाल असणाऱ्या मंगळाला अंगारक असे नाव मिळालं. अंगारक या नावावरून गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने अंगारकी या चतुर्थी व्रताची सुरुवात झाली आणि हे नाव मंगळाची आठवण करून देतो. काही व्यक्तींच्या उत्तरपत्रिकेत मंगळ दोष दिसल्यास अंगारकी संकष्टी चतुर्थीचे व्रत करायला सांगितले जाते. त्यामुळे मंगळ दोष याची अशुभता आणि तीव्रता कमी होण्यासाठी या व्रतामुळे मदत होते. अंगारकी संकष्टी चतुर्थीचे हे व्रत अगदी कोणीही करू शकतात. कुणाला हे व्रत करता येतं. वयाची कुठलीही अट नसते. या अंगारकी संकष्टी चतुर्थीचे व्रत केल्याने किंवा या दिवशी उपवास केल्याने किंवा या दिवशी गणपती बाप्पाचं दर्शन घेतल्याने सर्व प्रकारचे संकट निवारण होते. आयुष्यातील अडथळे, अडचणी, आजार दूर होतात. त्याचबरोबर ग्रहशांती सुद्धा होते. मंगळ दोष असेल, अंगारक दोष असेल, ग्रहांचा काही नकारात्मक प्रभाव असेल, ज्याच्यामुळे पगार वाढत नाही, नोकरी मिळत नाही किंवा लग्न जमत नाही, अशा काही बऱ्याच अडचणी असतील तर त्या अडचणी संकष्टी चतुर्थीच्या व्रताने दूर होतात. घरात ऐक्य निर्माण होतं, आनंद निर्माण होतो आणि घरात एखादं मंगल कार्य सुद्धा होतं. त्याचबरोबर आध्यात्मिक प्रगती होते, मन स्थिर होतं, आत्मविश्वास वाढतो. इतकंच कशाला, मोक्षप्राप्ती सुद्धा होते असा धार्मिक ग्रंथामध्ये उल्लेख आहे. मग मैत्रिणींनो, अशी ही अंगारक संकष्टी चतुर्थी आपल्या आयुष्यातल्या सगळ्या विघ्न बाधा दूर करायला यंदा श्रावण महिन्यामध्ये आलेली आहे. याचे महत्त्व अधिकच वाढलेले आहे. कारण श्रावण हा देवादिदेव महादेवांच्या पूजनाचा महिना आहे. याच काळामध्ये अंगारकी संकष्टी चतुर्थी असल्यामुळे गणपती बाप्पा आणि महादेव या दोघांचंही पूजन या दिवशी केलं जाईल. मग नक्की कुठल्या खास गोष्टी आहेत किंवा कुठले असे उपाय आहेत जे या दिवशी करावेत आणि कुठल्या अशा गोष्टी आहेत ज्या या दिवशी अजिबात करू नये? आता वळूया अंगारकी संकष्टी चतुर्थी शुभ मुहूर्ताकडे, जी मंगळवारी आलेली आहे. 12 तारखेला या चतुर्थीची सुरुवात होणार असून 12 ऑगस्टला सकाळी 8:40 चतुर्थी सुरू होत आहे आणि समाप्ती होणार आहे 13 ऑगस्टला सकाळी 6:35. चतुर्थी दिवशी चंद्रदर्शन करूनच उपवास सोडला जातो. चंद्रोदयाची वेळ असेल रात्री 9:17. बघा, अजून एक पौराणिक कथेत असे म्हटले आहे की अंगारक नावाचे ऋषी होते. ते गणपती बाप्पाचे निसीम भक्त होते. त्यांचा जन्म मंगळवारी झाला होता. त्यांनी अनेक वर्ष गणपतीची तपश्चर्या केली. गणपती बाप्पा प्रसन्न झाले आणि त्यांना विचारलं की
काय हवं आहे? तर अंगारक ऋषींनी सांगितले की माझं नाव आणि तुमचं व्रत लोकांमध्ये कायम स्मरणात राहावं. तेव्हा गणपती बाप्पाने वर दिला, जेव्हा मंगळवारी संकष्टी चतुर्थी येईल तेव्हा तिला अंगारकी संकष्टी चतुर्थी म्हटलं जाईल आणि या दिवशी व्रत करणाऱ्याला माझे विशेष आशीर्वाद प्राप्त होतील, अशी कथा पुराणात लिहिली आहे. आता तुम्ही इतर कुठल्याही चतुर्थीचे व्रत करत नसाल तरी सुद्धा अंगारकी संकष्टी चतुर्थीला उपवास नक्की करा आणि गणपती बाप्पाचे दर्शन नक्की घ्या. असे हे अंगारक संकष्टी चतुर्थीचे व्रत केल्याने सर्व प्रकारचे पाप, दुःख, अडथळे दूर होतात. आता दर महिन्याला संकष्टी चतुर्थी येते. त्या संकष्टी चतुर्थीचे व्रत करायचे असेल, अंगारकी संकष्टी चतुर्थीपासून ते व्रत सुरू करू शकतो. ज्यांना ज्यांना चतुर्थीचा उपवास पकडायचा आहे त्यांनी या 12 तारखेपासून सुरुवात करायला काही हरकत नाही, कारण अंगारकी संकष्टी चतुर्थीपासून संकष्टी व्रताची सुरुवात सुद्धा होत असते. आता काही आपण प्रभावी उपाय बघूयात. 1. अंगारकी संकष्टी चतुर्थीपासून सलग 3 दिवस आपल्याला गणपती अथर्वशीर्षाचे 21 आवर्तने करावे. गणपती अथर्वशीर्ष म्हणजे नेमकं काय? म्हणजे गणपती अथर्वशीर्ष 21 वेळा म्हणणे आणि हे अंगारकी संकष्टी चतुर्थीला सुरू करायचं. अंगारकी संकष्टी चतुर्थी दिवशी धरून पुढचे आणखी 2 दिवस हे म्हणायचे आहे. तुमचे कितीही मोठ्यातील मोठं संकट असो, श्री गणेश पूर्ण करणार. 2. श्रावण महिन्यातील ही विशेष अशी अंगारक संकष्टी चतुर्थी आहे आणि या दिवशी सुकर्मा आणि धूर्ती योग बनत आहेत. म्हणून भगवान शिवशंकरांच्या शिवलिंगावरती जास्वंदीची फुले, 2 सुपारी आणि उसाचा रस मनोभावे अर्पण करावा. असे केल्याने प्रत्येक कार्यामध्ये सफलता प्राप्त होते, मुक्तीचे मार्ग मोकळे होतात, धन मान सन्मान वाढतो. 3. कोणतेही काम पूर्ण करण्यासाठी किंवा यश मिळवण्यासाठी सुपारीच्या पानात एक लवंग टाका आणि ते पण गुंडाळा, म्हणजे त्याचा रोल तयार करा आणि श्री गणेशाच्या पूजेमध्ये अर्पण करा. त्यांच्यासमोर एक दिवा प्रज्वलित केलेला दिवा ठेवा. गणपतीला झेंडूची फुले अर्पण करा. यासोबतच प्रसाद म्हणून फक्त गूळ मोदक अर्पण करा. 4. तुम्हाला खूप समस्या भेडसावत असतील, संकटामागे संकट येत असतील तर एक केळीचे पान घेऊन त्याच्यामध्ये अखंड अक्षता 7 किंवा 11 घेऊन त्या केळीच्या पानापासून त्रिकोण बनवा आणि ते पान श्री गणेशासमोर ठेवा. त्याच्यावरती दिवा लावा. आता पानावरती दिवा ठेवलेला आहे तो प्रज्वलित करून त्याच्यामध्ये थोडीशी मसूर आणि लाल मिरच्या टाकून तो दिवा प्रज्वलित करा. असे केल्याने आयुष्यातील सर्व समस्या संपतील. 5. श्रावणातील अंगारक संकष्टी चतुर्थी दिवशी हा एक साधा आणि प्रभावी उपाय करून पहा. सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करा. शंकराच्या मंदिराचा तिथे अखंड हिरवे मूग 108 शिवलिंगावर अर्पण करा आणि अर्पण करताना ओम नमः शिवाय हा जप 10 वेळा करा. हा उपाय शिवपुराणात सांगितलाय. यामुळे शरीरातील आजार दूर होतात आणि आर्थिक स्थितीही सुधारते. श्रावणातील अंगारक चतुर्थी दिवशी फक्त श्री गणेशाची पूजा करून थांबू नका. त्या दिवशी एखाद्या गरजूला 1.25 किलो मूग डाळ दान करा. हे अतिशय शुभ मानलं जातं. असं केल्याने आयुष्यातील अडथळे दूर होतात आणि यशाची नवीन मार्ग उघडतात. 6. अंगारक संकष्टी चतुर्थी दिवशी श्री गणेशाच्या मंदिरात जाऊन श्री गणेशाला फक्त गुळ खोबरे अर्पण करून मनोभावे श्री गणेशाला तुमची प्रार्थना करावी. त्यानंतर श्री गणेशाला चढवलेली एक दुर्वा, फक्त एक दुर्वा उचलून आणावी. ती आपल्या मुख्य दरवाजाच्या उजव्या साईडला 5-10 मिनिट ओम श्री महालक्ष्मी नमः, ओम रिद्धी सिद्धी नमः असे स्मरण करून ठेवावे. त्यानंतर ती उचलून जिथे आपली कुठे तिजोरी आहे तिथे ठेवावे. पण हा उपाय चतुर्थी दिवशीच करायचा आहे. तुमच्या घरामध्ये कधीही धनसंपदाची कमतरता भासणार नाही. 7. श्रावणातील अंगारक संकष्टी चतुर्थीच्या दिवशी चंद्रोदयाच्या आधी म्हणजे 12च्या आत आपल्याला दीपदान करायचे आहे. तर 14 दीपाचे दान होत असते. 14 दिव्यांचे दान करण्याचा प्रयत्न करावा की घराच्या बाहेर एक दिवा, इथे जलाशय आहे, पाण्याचे स्थान आहे तिथे एक दिवा, दुसरा दिवा तुळशीच्या कुंडीत आणि बाकीचे दिवे आपण घराच्या बाहेर ठेवावे. 8. श्री गणेशाला प्रिय आहे दुर्वा. श्रावण महिन्यातील अंगारक चतुर्थी दिवशी फक्त 5 दुर्वा श्री गणेशाला अर्पण करा. फक्त 5 दुर्वा पंचम इंद्रियांना वश करतात. भगवान श्री गणेशाचे 5 स्वरूप आहेत, त्यांना आपल्या भीतर उतरवावे म्हणून या 5 दुर्वा श्री गणेशाला अर्पण कराव्यात, परंतु त्या दुर्वांना 3 गाठी असाव्यात. 9. श्री गणेशाला कधीही दुर्वा अर्पण करताना धाग्याने कधीही बांधू नये. तर दुर्वा तुम्ही कितीही अर्पण करा, परंतु ती दुर्वा अर्पण करताना त्या दुर्वेला दुर्वाईनेच बांधून मग ती दुर्वा श्री गणेशाला मनोभावे अर्पण करावी. प्रयास करावा की श्री गणेशाचा एक दंत तुटलेला आहे
त्या दिशेलाच तिथे ही दुर्वा मनोभावे अर्पण करावी. मनोकामना पूर्तीसाठी 21 दुर्वा, वंशवृद्धीसाठी 11 दुर्वा, कार्यसिद्धीसाठी 7 दुर्वा आणि मुलं एक्झामला बसतात त्या एक्झाममध्ये यश मिळण्यासाठी 5 दुर्वा असे प्रमाण शिवमहापुराण कथेत सांगितले आहे. तर मैत्रिणींनो, व्हिडिओ पूर्ण माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला नक्की एक लाईक करून कमेंट बॉक्समध्ये ओम गण गणपते नमः हर हर महादेव टाईप करा. धन्यवाद.